मित्रांनो, मी आलोय परत. खरंच तर सर्वांना सॉरी, मी खूप दिवस झाले व्हिडिओ काढू नाही शकत होतो. थोडा बिझी होतो कामामध्ये वगैरे. बट आजपासून बघूया, आपल्याला जसा टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ शूट करत राहील. आज संडे तर कदाचित जिमला जाईल, कदाचित नाही. अमितच्या मूडवरती, अमितला जायचं असेल तर जाऊ, कारण आज संडे तेवढा काय जिम म्हणजे लवकरच बंद होतं त्यामुळे. बट आम्हाला आज जायचं आहे डीमार्टला, तो आम्ही डीमार्टला जाणार आहे. खूप सारी शॉपिंग करायची आहे, खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्यात, त्यामुळे आम्ही बघू किती वाजता जायचं आहे. कारण पाऊस बघूनच निघू, पावसामुळे निघता येईल की नाही. सो बघूया. आलोय जिमला कारण खूप जास्त पाऊस होता. एवढा पावसात पूर्णपणे भिजलो होतो आम्ही दोघं. टू व्हीलरने येतो त्यामुळे नाही जमलं व्हिडिओ काढायला. जिमला आलो आहे, लेग्स मारणार होतो, पावसामुळे एवढा लेट झाला आहे की आता आर्म्स मारतो. सो आता निघू थोडा वेळात आम्ही जिमवरून. खूप पाऊस पडतोय, अजूनही पडतोय. कारण बघूया घरी कसं जातोय. तर घरी आलो होतो, आम्ही दोघांनी ठरवलं की जाऊया म्हणून. सो बघूया, पाऊस थांबलाय आता. लेट्स सी की काय होतंय. जाऊ, कारण खूप दिवस झाले विचार करत होतो की कधी जायचं. आज टाईम भेटला, आज संडे पण आहे. आज मला पण कुठे जायचं नाही आहे, त्याला पण कुठे जायचं नाही आहे. तर आम्ही केला आहे प्लॅन. आणि आज हर्षला पण घेतलं सोबत. सो येतो जाऊन. आणि बघूया, आम्ही आज काहीतरी करायचं ठरवलं आहे. ते आता नाही सांगणार, ते डीमार्टला पोचल्यानंतरच तुम्हाला कळेलच. सो होतो रेडी मी. आज काय घालू आहे तर खरंच प्रश्न पडला मला, कारण आज पाऊस पण पडतोय. तर चांगले कपडे घालून फायदा नाही बाहेर जातो तरी. बघूया काय भेटते घालायला. कॅपिटल ते घालेल खरं तर. लेट्स सी. एवढा कन्फ्यूज मी आयुष्यात कधी नाही झालो. अरे, जेवढा कपडे घालण्यामध्ये होतो, कपडे काय घालायचं या विचारात पडतो, एवढा कन्फ्युजन आयुष्यात कधीच होत नाही. काय घालू, काय भेटलं नाही तर माझं नेहमीचं शर्ट म्हणजे ब्लॅक, ते मी नेहमी एका जागी ठेवून देतो. ज्याने मला असं कधी भेटलं नाही किंवा कन्फ्यूज आहे, कपडे नाही आहेत, तर मी नेहमी एका जागी ठेवून देतो की काय भेटलं नाही तर हे रेडी आहे घालण्यासाठी. बघूया हे कसं दिसतंय आज माझ्यावरती. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता ही आहे की मी तर रेडी झालो आहे, बट अमित रेडी झाला आहे की नाही याच्यावर मी काय बोलतात तर थोडाही मला विश्वास नाही की तो अमित मी जाईपर्यंत रेडी होईल. बट जर तो मी जायच्या आधीच रेडी असेल तरच नशीब चांगलं. तो जसं की मी म्हटलं होतं, 100% शुअर होतं अमित आवरलं नसेल. अमित बोललं की अजून आवरून नाही झाले, मित्रासोबत बोलत बसलेलो. सो मी जाते तो बोलला की घरी ये, मग मी आवरतो आणि मग जाऊया. त्याच्या घरी जातो. बघूया, लगेच निघतो कारण पाऊस सध्या थांबलेला आहे आणि थोडंफार ऊन पण आलंय. तर मी लगेच निघतो, परत मला भिजत नाही जायचं आहे. सो भेटूया अमितच्या घरी. फायनली पाऊस थांबलेला आहे, पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणजे थांबलाच होता बट आता पूर्णपणे थांबलेला आहे. मी अमितच्या घरी चाललो आहे, रस्त्यातच आहे. बट पावसाचं काय सांगता येत नाही. तो त्याला आवरायला किती टाईम लागेल ती मेन गोष्ट. म्हणजे आवरायला जर अर्धा एक तास घालवला आता तर मग अजून पाऊस पडेल. 15-20 मिनटात निघालो तो बरं. लेट्स सी. असं केस ठेवलं तर टक्कर नाही वाटत तर. जहाना चले तेरा होना मेरा होना क्या होना, अगर ना दोनों मिले तो पहला पहला प्यार. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? बोललो होतो ना डीमार्टला जायचं आणि किती टाइमवर निघायचं आणि हे चालू. सी पुढे काय होणार आहे काय नाही. A few moments later.
1 वाजता निघालो होतो डीमार्टला जायला. अरे चालू आहे का? आणि याच्यामुळे आम्ही आता 3 वाजता डीमार्टला चाललोय. अरे वेळेवर कामे झाली पाहिजे. माझं दुसरं काम होतं ना. बघ शूट चाललंय भाई. बघ इन्स्पायर हो. इकडे शूटिंग चालू होती आणि आम्ही त्यांना बघून इन्स्पायर होतोय. प्रेरणादायी माणसं आहेत ते आमच्यासाठी. एक नवी सुरुवात. रिस्टार्ट बटन दाबलेलं आहे अमित भाईने. आता भाई कमबॅक. आज शपथ घेतली आहे, आजपासून व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. आणि बस आता चालू जायचं. डीमार्टला फिरत होतो आणि मी विसरत होतो की आज संडे आणि आज डीमार्टमध्ये एवढा क्राऊड असणार आहे. फुल क्राऊड आहे आज. आम्ही आता बघतोय एक शॉर्ट पॅन्ट घेतली आणि आम्ही घेतोय. काय घेतो आम्ही काय कॉफी पिण्यासाठी. मग फुल डाएटवर आहे आम्ही. मग यार मग खूप इम्पॉर्टंट आहे यार. बघ नाही का चांगलं. जेवढा छोटा लमसम छोटा नॉर्मल घे त्याच्यामध्ये तुला चांगलं होईल. कशासाठी? नाही तर आता डोक्याला बांधून ठेवा लागेल. आता इथे कॅप घालून येतो तिथे ठेवून चालू आहे. तर आम्ही घेतली आहे टॉवेल. अजून काय घ्यायचं आपल्याला? अरे भाई बोल. किती खराब दिसतं. चांगला तर आम्हीच दिसतो. चांगला तर आम्ही तर सॅल्मन बाई का फॅन. आता बोल डायलॉग. मैं तुम्हें इतने छेद कर दूंगा कि तुम कंफ्यूज हो जाओगे. सांस खास ले और बातें आई खतरनाक यार. पहले तुझे देखा तो दिल. भाई झोपलाय तू इथे. आम्ही निघतोय घरी. आता घरी गेला बघूया परत. भेटूया परत. नशीब आपलं तरी ठीक आहे भाई. आपल्याकडं हळू भाई. सॉरी भाई. बात चिडू नको भाई. आज भाई को गुस्सा आ गया दोनों ने. गाडी चढवून टाकली आई लावड्या. तर आम्ही घरी आलो होतो. बाहेर पावसामुळे आम्ही जी गोष्ट करणार होतो ती करू नाही शकलो. म्हणजे आम्ही शूट नाही करू शकलो. मग आम्ही विचार केलं की घरी येऊन कंटेंट बनवूया. सो मागचा अर्धा तास झाला 15 सेकंडच्या व्हिडिओसाठी हे एवढे भांडतात तर यांना एकही गोष्ट क्लिअर नाही. चार्जिंग नाहीये. आता माईकला चार्जिंग नाही आहे तर माईक घाल गाडीत. पार्किंगला लावली गाडी. मग एक काम करूया आता याच्यामध्ये रेकॉर्ड करूया. फोनमध्येच रेकॉर्ड करूया. पण तुला फोन पकडायला लागेल असा समोर. असा पकडायला लागेल फोन. त्यालाच बोलतोय. बरं ठीक आहे. सो आम्ही बघू एक लास्ट टेक कसा येतोय. परत एक दाखव याच्यात दाखव. तुम दोनों अपनी बंदियों के साथ लगे पड़े हो भाई. जब से मेरे घर पे आओ तब से कॉल पे बात कर रहे हो अपनी गर्लफ्रेंड से. भाई बस करो फोन. वो रख दो फोन प्लीज. छोड़ो मुझे. माँ बनने वाली हूँ भाई. म्हणून बोललेलं मराठी ठीक आहे. अरे झालं असतं याच्यात पण माहितीये का त्याला एवढं बोलायचंय तुम दोनों अपनी बंदियों के साथ लगे पड़े हो भाई.
भाई एक तो कभी कभी मिलते हैं हम लोग और उसमें भी तुम दोनों अपनी अपनी भाईला एक व्हिडिओ काय बोलतोय तू बोल एकदा बोल मी एकदम कट टू कट बोल तुला वाटलं मी बरोबर बोललो तू बोल ना बोल ना हा चल ठीक है तू असा एंट्री कर सकता है हाँ। मैंने स्टार्टिंग में अरे एक तो हम लोग कभी कभी मिलते हैं और तुम लोग उसमें भी दोनों अपनी बंदियों के साथ लगे पड़े हो ऐसा बोल भाई तुम्हारा क्या चल रहा है ये मेरे को बोलो। अरे इजी है सिंपल भाई ये तुम लोग का क्या चल रहा है हाँ स्टार्टिंग भाई तुम कर क्या रहे हो? हाँ स्टार्टिंग हार्ड डायलॉग है तुम लोग क्या कर क्या रहे हो? एक तो हम लोग कभी कभी मिलते हैं हम और कभी कभी उसमें मिलते भी हैं उसमें भी तुम लोग तो अपनी बंदियों के साथ लगे पड़े हो रख दो बस एवढंच बोलायचं एकच वाक्य बोलायचं रख दो यार हा देखिए ना बोलाएंगे हमारे पास भी बंदी है नाही ते नको बोलू फक्त रखदोच फोन आणि तेवढं बोला काय ऐसे आणि देन तेवढंच आपला शॉट येणार की आपण फोन काढतोय आणि देन लगेच याचा फोन वाजणार ठीक आहे ओके पण ते आयफोन वाला ते स्क्रीनशॉट वाला ठीक आहे यार, iPhoneचा हो, पण बस. पण त्याचा फोन दिसला पाहिजे आयफोनचा मग मी काय बोलतोय गरजेचं आहे का आपल्याला आयफोन दाखवायचा आपल्याला ब्रँडिंग करायची अरे आशाला घेऊ ना तोपर्यंत मग. हा मग ठीक आहे किंवा असं ह्याचा पण येऊ शकतो व्हायब्रेशन झालं अरे तो बॅकग्राऊंड मध्ये टाकेल रे यार कोणचा पण साऊंड इफेक्ट हा, ठीक आहे, त्याचं चालेल. टेन्शन न घेऊ ए अरे चल तर बघूया आता कसा बोलतोय हा अजून एकदा सांग ना मग. याच्यात कॅमेरात नाही बोला एकदम स्टार्टिंगला काय चाललंय माहिती तुला सांगू तू रिअली आपण खूप दिवसानंतर भेटलोय असा विचार कर आणि आम्ही दोघं कॉलवरती बोलतोय गर्लफ्रेंड तेव्हा तू काय बोलणार आहे विचार कर ठीक आहे तू काय बोलणार तू बिंदास बोलून टाक काय आता स्क्रिप्टचा विचार नको विचार करू बिंदास बोलू हिंदी मराठी सोडून टाक 2-3 वाक्यात संपवून टाक हा, चल थांब एक मिनिट थांब मी टेक देतो हा 3, 2, 1 स्टार्ट अरे यार तुम लोग वापस कब काम तर आम्ही आज आता घरी आलो तर शूटसाठी आलो होतो आणि कधीपासून शूट करतो आणि आम्ही रिटेकवर रिटेक देत चाललंय नुसतं हसायला लागले एक वाक्य नाही बोलते ते बाई एक वाक्य एका मिनिटाचं म्हणतो अर्ध्या मिनिटाचं पण वाक्य नव्हतं बाई हे आमचे ग्रेटेस्ट ऍक्टर एव्हर लोक पुढे अरे तुम लोग घर क्या रहे हो अपन कभी कभी तुम मिलते हैं यार कधी कधी भेटतो आपण. फिर भी उसमें भी तुम लोग गर्लफ्रेंड के लिए लगे पड़े हो बस एवढंच बोलायचं रागात बोल ना फर्स्ट सेशन मध्ये बोल ना चित्त्या चल 3, 2, 1 हाँ चल रेडी भाई तुम लोग कर क्या रहे हो हाँ एक तो हम लोग कभी कभी मिलते हैं थोडा लहान पॉज घेतला माहितीये खूप मोठा पॉज बोलून टाका पटकन 1-2 सेकंदात चल चल खरंच 1-2 सेकंड मध्ये बोलून टाका अर्ध्या सेकंदाचा पॉज घेतला अर्धा सेकंड अरे नॉर्मली बोल ना कॅज्युअली आणि पॉज पण कधी घ्यायचं माहिती तुला मी बोलायचंय. पॉज कधी घ्या माहिती छोटासा नुसतं ना स्टार्टिंगला का काय चाललंय बाई तुमचा हलकासा पॉज घ्या एकदम अर्ध्या सेकंदाचा हा आणि नंतर डायरेक्ट तेच आपण कधी कधी भेटतो आणि त्याच्यात पण तुम्ही आपापल्या बंदीसोबत बोलतोय एवढं कर मराठीतच बोलले मी तर चांगलं वाटतं मंदिरात मराठीत न अडकता बोलशील चल बघ आता तुला कशी कम्फर्टेबल वाटते तसं कर 3, 2, 1 स्टार्ट भाई कर क्या रहे हो तुम लोग एक तो हम लोग कभी कभी मिलते हैं उसमें भी तुम लोग अपनी बंदियों से लगे हो हाँ फायनली टेक झालाय आमचा आणि बेस्ट हा कन्फर्म पैसा ही पैसा होगा
तर फायनली खूप साऱ्या गोष्टीनंतर आमचा व्हिडिओ कम्प्लीट झालाय आणि फायनली आम्ही डिड इट. हा बाय वी डिड इट. वी आर डुइंग. वी आर डुइंग. बदला नाही. माझं मी अजून काम बाकी आहे. अपना मेन आदमी बाकी है, जो एडिटिंग का बादशाह बोलते हैं उसको. अभी तो चालू ही नहीं किया तब से बादशाह हो गया. पहिले व्हिडिओ वगैरे आतापासूनच करायला चालू करतो. भाई प्रमोशन म्हणजे काय तुला स्टोरेज मी तुला तुला रेट करून टाक. प्रमोशन एवढं तुला रेट करून टाक. एवढा प्रमोशन तुला कधी पाठवू शकेल माहितीये का. बाकी सगळं डिलीट केलं. तो आम्ही आता थोडंसं एडिटिंग वगैरे करायमध्ये लागतो. सो एडिटिंग करतो. करू शकतो पण एवढंच होतं आजच्या दिवसासाठी. एवढंच होतं. सो आपण भेटूया उद्या. सो उद्या काय करायचं त्याचे पण आम्हाला प्लॅनिंग करायचे. उद्या कुठे शूट करायचं, काय शूट करायचं आहे. सो ते तुम्हाला उद्या नक्की कळेल. काम करू मी कदाचित उद्या माझं कॉलेज असेल. सो मी कॉलेजचा शूट करेन. देन आय विल गो विथ देम. सो उद्या भेटूया. बाय.